नमस्कार, तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. हे बघा मी करत आहे सोयाबीनचं राईस बनवते. हे बघा ह्याच्यात मी कांदा, टमाटर, कोथिंबीर, दोन तीन मिरच्या अशा तोडून घ्यायच्या. ह्यात मी वाटाणा पण टाकणार आहे. हे गरम पाणी ठेवलं. हे आपण सोयाबीन आता गरम पाण्यात टाकलं ना आणि गॅस मी बंद करते. म्हणजे आपलं सोयाबीन पटकन असे येतात, पटकन असे भिजतात. आता कुकर ठेवला मी गॅसवर. आता ह्याच्यात तेल टाकायचं. तेल मी 3 पळे टाकते. असं माझ्यासारखं सोयाबीनचा भात राईस बनवून बघा. आता ह्याच्यात मी 1 चम्मच फ्राय, 1 चम्मच टाकायचं. आता ह्याच्यात कांदा टाकला. कांदा 2 घ्यायचे दोन साईडचे कापून असं. मिरची पण कांद्याचं मी टाकली. मला अशा पद्धतीनं कांदा आपला भाजतोय. आता मी याच्यात टमाटर टाकते. टमाटे मी तेल घेतले बारीक करायचे. ते पण आपण असं हलवून घ्यायचं. हे असं हलवायचं व्यवस्थित. तेलामध्ये बघा कांदा, टमाटर, मिरची. आता मसाले ॲड करते. मसाले टाकायचा त्याच्यात. घरगुती घाटी मसाला आमचा घरी बनवलेला 1 चम्मच. अजून अर्धा चम्मच टाकते. 1 चम्मच हळद टाकूया. 1 चम्मच टाकूया. हे सर्व आपण मसाले हलवून घेऊया. हा बघा चिकनचा बिर्याणी मसाला टाकायचं. खूप छान होते आपली बिर्याणी. सोयाबीनची मी बिर्याणी बनवते मला. आता हे बघा मसाला आपला चांगला भाजला आहे. अशा पद्धतीनं मसाला भाजायचा. आता मी याच्यात वाटाणे टाकणार आहे. हे बघा सोयाबीन पाण्यातनं असं पिळून काढायचे. हे पण मी असं टाकणार आहे याच्यात. सोयाबीन हे आपण सर्व हलवून घेऊया. आता मी राईस घेणार आहे. हे बघा तांदूळ 1 वाटी, 2 वाटी, 2.5 वाटी तांदूळ घेतले. हे बासमती राईस आहे हा बघा. आता ह्याचे आपण मस्त सोयाबीनचा भात करूया. आता मी स्वच्छ धुवून घेते पाणी. हे बघा आपला सोयाबीन वाटाणा मस्त असं
झाले. आता मी ह्याच्यात राईस टाकते. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. 2-4 पाण्याने तांदूळ. कुकरमध्ये पटकन होतं, 2-3 शिट्टीमध्ये. सर्व मी तांदूळ कुकरमध्ये टाकते. बासमती राईस आहे, बिर्याणीचा तांदूळ आहे. आता मी ह्याच्यात पाणी जेवढं तांदूळ घेतले ना आपण तेवढं मोजून पाणी पण टाकायचं असते मापानं. बघा आता मी तांदूळ सर्व टाकते. आता आपण एकदा सर्व हलवून घेऊया. आपण ह्याच्यात पाणी घालते. एक तांब्या आम्हाला 2 तांब्या पाणी टाकायचं. चांगलं असं हलवायचं व्यवस्थित. मस्त असं भात होतं सोयाबीनचा बिर्याणीसारखा. आपण ह्याच्यात हे बघा आता ह्याच्यात मी कोथिंबीर टाकते. आता आपण कुकर लावूया. 2-3 शिट्ट्या करून गॅस फास्ट ठेवलं. 2-3 शिट्टीमध्ये आपण मग फोडूया. चला आता आपण आपला भव्य राईस आहे बघा, मस्त असा सोयाबीनचा भात झाला. आपण आधी सर्व मिक्स करूया. आपण काढूला टाकत सोयाबीनचा भात माझ्यासारखं करा सोप्या पद्धतीने. असा आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.